तर श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आता मला इथं करायची होती भाजी. त्याच्यामुळं मी कढई ठेवली, कढईत घातले तेल. ते चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर घातले मी त्याच्यामध्ये जिरे. जिरे चांगले तडतडू दिले की त्याच्यामध्ये घातले मी लसण आणि मिरचीची पेस्ट. मस्त उकळीमध्येच कुटून घेतली होती, मिक्सरला काही लावली नव्हती. त्याच्यामुळे ते भरड भरडच झालं जरासं आणि तशीच पाहिजे होते, जरा भरड भरडच. आता पेस्ट चांगली आहे ती अशी तर तेलामध्ये तळून घ्यायची आपल्याला. आणि काय आपल्याला एवढं पण हे नाही करायचं, नाही का, जास्त मसाले वगैरे काही टाकायचे नव्हते या भाजीला. मस्त हिरवी मिरचीचीच करायची होती भाजी. तर इथं मी ती भाजी ते पेस्ट चांगली तळून घेतली आहे, सॉरी, पेस्ट चांगली तळून घेतल्याच्या नंतर इथं मी भाजी निसून घेतली आहे शेपूची आणि स्वच्छ 2-3 पाण्यानं धुवून पण घेतली आहे. आता ह्या फोडणीमध्ये ती भाजी टाकायची आहे. हे बघा बारीक चिरून घेतली आहे मस्त. आता ती टाकल्याच्या नंतर मी तिला थोडं परतून घेतले आणि नंतर मला ह्याच्यामध्ये टाकायची होती मुगाची डाळ. आता कोणी कोणी मुगाची टाकते, कोणी कोणी मसूरची टाकते, पण आम्हाला इथं मुगाचीच आवडते म्हणून जरा जास्तच मी मुगाची डाळ टाकली होती. कारण की मुलं माझे मुगाची डाळच खातात, त्याच्यामुळे ते मी इथं जास्तच मुगाची डाळ टाकली होती. आणि मुगाची डाळ टाकल्याच्यानंतर परत तिला थोडं हलवून घेतलं आणि त्याच्यामध्ये टाकलं थोडं मीठ. पहिल्यांदा मीठ मला टाकायचं लक्षात नव्हतं, नंतर मी मीठ टाकून घेतलं. मीठ टाकल्याच्यानंतर परत तिला एकदा चांगलं असं परतून घेतलं. आता चांगलं शिजू द्यायचं तिला 10-15 मिनटं मस्त शिजू दिली की हे बघा अशी थोडी कमी झाली आहे, पण अशी हे झाली आहे, शिजली आहे नाही का, त्याच्यामुळे थोडी कमीच होती शिजल्याच्यानंतर. मस्त बघा मीठ मी आता परत टाकले नाही का. हां, तर त्याच्यामुळे ते आता इथं टोमॅटो घातले मी थोडंसं. कारण की टोमॅटो घातल्याच्यानंतर ते शिजली आहे. शिजल्याच्यानंतर टोमॅटो घातले, सॉरी. आता ते टोमॅटो घातल्याच्यानंतर तिला थोडं परत होऊ द्यायचं आहे टोमॅटो होईपर्यंत. आणि इथं बघा भाजी अशी मस्त शिजली आहे, टोमॅटो पण शिजलं आहे नाही का. आता भाकरीसोबत पण आणि चपातीसोबत पण खूप छान लागते ती भाजी. हे बघा अशी झाली आहे भाजी. आता एवढा काय आमचा कॅमेरा चांगला नाही म्हणून काही एवढं त्याच्यात काय चांगलं दिसत नाही. तर ह्याच्यामध्ये प्लीज तुम्ही समजून घ्या नाही का. तर तुम्ही पण करा, तुम्ही पण खा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.